नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ मराठा क्रिकेट लीग 2024 पर्व चौथे जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित मराठा क्रिकेट लीगचा हा पहिला दिवस आणि चौथा सामना। ग्रुप सी मधील पहिली लढत आपल्यासमोर इतना पाहायला मिळेल। श्री बालाजी जळगाव विरोधात शिवनेरी 40 गाव हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात आहेत। टॉस जिंकला श्री बालाजी जळगाव संघाने आणि प्रथम या मॅचमध्ये बॅटिंगचा निर्णय बॉलिंगचं निमंत्रण दिलं शिवनेरी 40 गाव संघाला। कट टू कट ही लढत होईल, एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। तर tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि मैदानावर उपस्थित सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। चौथा सामना आजच्या दिवसामधला संध्याकाळच्या सत्रातही काही सामने पाहायला मिळतील रात्रकालीन या स्पर्धेत। दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे आणि प्रत्येक टीमला विनंती आहे की वारंवार सूचना द्यायचा आम्हाला गरज पडू देऊ नका। आज दोन्ही टीमचा पहिला सामना आहे, त्यानंतर नेक्स्ट मॅच पासून सूचना देण्या अगोदर दोन्ही टीमचा एक्स्ट्रा खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य असेल। भूषण येत आहेत पहिल्या षटकात बॉलिंग ट्रॅकवर। बॅटिंगसाठी सलामीची जोडी आखो टप्प्याचा बॉल हपाम पूल डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सिंगल रन। राजांच्या बॅटमधून सिंगल बॅकफुटला जात कट केलाय, नॉन स्ट्राइकिंग एंडला रनआउटची संधी। थ्रो थोडासा अतिरिक्त वेगाने होऊ शकला असता आणि जर अतिरिक्त वेगाने थ्रो केला असता यष्ट्यांवर बॉल लागला असता तर कदाचित फलंदाज फ्रेममध्ये नव्हते। डॉट बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। आणखी एक वेगाने टाकलेला बॉल भूषण बॉलिंग ट्रॅकवर। मराठा क्रिकेट लीग चौथा पर्व 2024 चा हा थरार पहिला दिवस आणि चौथा सामना आपल्या समोर। टॉस जिंकत असताना या मॅच मध्ये प्रथम बॅटिंगचा निर्णय श्री बालाजी संघाने घेतला। बॅकफुटवरून कट केलाय, क्षेत्ररक्षक पॉइंटला, एक रन या बॉलवर मिळेल। सिंगल रन, स्ट्राइक रोटेट होते आहे। आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, भरपूर वेगाने बॉल चाललाय आता वाईड रिच लॉंग ऑनला सीमा पार चौकार। चांगला पटका, शॉर्ट टर्म पूल लगवत असताना बॉल वाईड रिच लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध सीमा पार पाठवलाय। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 6 धावा 6 रन।
शेवटचा बॉल, पहिलं षटक. समोर खेळलाय, चांगला स्ट्रोक, टायमिंग, बॉटम हँडचा वापर. बॉल चाललाय सीमा पार, डीप मिड विकेटला. षटकार, चांगला फटका. हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं होतं आणि षटकार या बॉलवर प्राप्त होतोय. षटकार येत असताना चांगली बॅटिंग. एक षटक समाप्त, धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 रन. 11 धावांवर खेळतायत राज. एक षटकार, एक चौकार. अभिषेक बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल बॅकफुटवरून चांगला कट. बॉल चालला आता पॉइंट बाउंड्री लाईनला चिरत सीमा पार. चौकार. चांगला फटका, बॅकफुटला गेले, कट केला. हँड आय कोऑर्डिनेशन आणि वेगाचा वापर चांगल्या प्रकारे केला. चौकाराच्या मदतीने या षटकात उज्ज्वल स्वागत करतायत अभिषेक यांचं. समोर टाकलेला बॉल वाईड यॉर्कर, खोदून काढलाय बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक. तटीय सर्कलच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा. नो बॉल म्हणजेच काय तर येणारा बॉल आता फ्री हिट असेल. अभिषेककडनं थोडीशी चुकी झाली आणि तेच हेरलं पंचांनी. वादग्रस्त ॲक्शनचा हा नो बॉल. येणारा बॉल आता फ्री हिट असेल. एकूण 2 धावा मागच्या बॉलवर येत आहेत. मराठा क्रिकेट लीग 2024 पर्व चौथे, पहिला दिवस आणि चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये पार पडतोय. टॉस जिंकत असताना या सामन्यात प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला श्री बालाजी संघाने. बॉलिंगचं निमंत्रण दिलं शिवनेरी संघाला. कृपया तोरा करा, 35 मिनिटांचा टाईम आहे टीमला 8 षटकं टाकण्यासाठी, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे कृपया फास्ट क्रिकेट खेळा. 35 मिनिटांमध्ये 8 षटकं कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एक वेळ वेगाने टाकला होता हा बॉल. नो बॉलचा इशारा येतोय. आणखी एक नो बॉल आणि आता येणारा बॉल आणखी एक वेळ फ्री हिट असेल. आणि असं चित्र दिसते की आता गोलंदाज जायबंदी होत आहेत. कर्णधार दुसऱ्या ऑप्शनचा विचार करतील का हे बघायचं आहे की याच गोलंदाजाकडून या षटकात किमान काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. 19 धावा धावफलकावर. टीम श्री बालाजी विरोधात शिवनेरी 11 संघ खेळत असताना शिवनेरी 40 गाव, श्री बालाजी जळगाव या 2 टीममध्ये ही लढत. निलेश येत आहेत बॉलिंगसाठी. तर झेल सुटत असताना पाहायला मिळतोय. झेल सुटतोय आणि हा झेल किती आता महागडा असेल येणारा काळ सांगेल. प्री हिट बॉल जरूर होता. 19 धावा धावफलकावर. राज उज्ज्वल पाटील सलामीची जोडी बॅटिंगसाठी. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत.
22 धावा धावफलकावर 22 रन. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण तुम्ही पाहत आहात. प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या सर्वांचं. कमी गतीने टाकलाय, फुल टॉस बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला आणि यावेळी मात्र चांगला झेल पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉलवर विकेट थ्रो करतायत उज्ज्वल पाटील. पहिला धक्का लागतोय 22 धावांवर श्री बालाजी संघाला. उज्ज्वल पाटील बाद निलेश यांचा चांगला झेल. ऍक्शन रिप्ले बघा. पहिला धक्का या सामन्यात लागत असताना श्री बालाजी संघाच्या सलामीच्या जोडीचा ही भागीदारी तोडली. ऍक्शन रिप्ले बघा. मागच्या बॉलवर काय घडलं. फुल टॉस बॉल, दिशा दिली या बॉलला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला चांगला झेल. निलेश यांचा रनिंग कॅच सोपे नसतात अशा प्रकारचे कॅचेस, आणि हा झेल चांगल्या प्रकारे बॉडीचं संतुलन राखत पकडला निलेश यांनी. पहिली विकेट प्राप्त होते 22 धावांवर. नवीन बॅटर आता गौरव जाधव, बबलू यांना विकेट प्राप्त होते आहे. 2 धावा देत आतापर्यंत बबलू यांनी 1 विकेट प्राप्त केली. अभिषेक यांच्या जाग्यावर गोलंदाजीसाठी आले बबलू आणि विकेट प्राप्त करतायत, हे महत्वाचं. बावीस रन श्री बालाजी जळगाव विरोधात शिवनेरी 40 गाव. टॉस जिंकत असताना प्रथम बॅटिंगचा निर्णय या सामन्यात. आडव्या बॅटने अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिडॉनला आहे त्यामुळे 1च रन मिळेल. ऑप्टनच्या बाहेरचा बॉल लपेटला होता. 1 रन. डेड बॉलचा इशारा, बॉल फुटलाय. आणि आतापर्यंत या स्पर्धेत ही खूप मोठी चिंता राहिली आहे, ही खूप मोठी अडचण राहिली आहे. सातत्याने बॉल फुटतायत आणि जेव्हा बॉल फुटतो त्यावेळी या स्पर्धेचा नियम आहे की तो डेड बॉल घोषित केला जातोय. त्यामुळे काही वेळासाठी खेळही थांबतोय, तो बॉलही डेड होतोय. विचार करा, एका बॉलमध्ये 6 धावांची गरज असली आणि अशा परिस्थितीत जर बॉल फुटला आणि त्यानंतर जर बॉल निर्धावाला तर तो खेळाडू किती नशिबाला कोसेल. तो शेवटी नियम आहेत आणि नियमाच्या आधारावर कुठलीही स्पर्धा होते. 22 रन धावफलकावर. 1 फलंदाज बाद. श्री बालाजी 11 शिवनेरी 40 गाव विरोधात खेळत असताना टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. आणि सुरुवातीपासूनच आज प्रेक्षक आहेत या सामन्याचा आनंद घेत आहेत. सावलीमध्ये बसून हा सामना बघतायत, कारण जळगाव परिसरातील ऊन दमछाक करून टाकणार आहे. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आणखी एक वेळ लीडिंग एज लागून बॉल फ्लाय स्लिपला, त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड होते आणि 1 धाव प्राप्त होईल बॅटर गौरव जाधवला. सिंगल रन. अखेरचा बॉल शिल्लक. लास्ट बॉल पॉवर प्ले मधला. पहिल्या षटकाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या षटकात बबलूने पूर्णपणे संतुलन ठेवलंय. चांगल्या टप्प्यावर तो बॉलिंग करतोय. अभिषेकच्या जाग्यावर गोलंदाजीसाठी आले आणि चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करतायत. लीडिंग एज समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत लॉंग ऑफला. चांगला झेल पाहायला मिळतोय. विकेट प्राप्त होते आहे आणि दुसरा धक्का लागतोय. एका षटकात दोन्ही बॅटर बाद होत आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज परतलेत. ॲक्शन रिप्ले बघा. समोर खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज. खूप वेळापर्यंत बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये. चांगला झेल पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा खेळ समाप्त. 2 फलंदाज बाद. 23ला 2. टीम श्री बालाजी 11 जळगाव. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित मराठा क्रिकेट लीगचा हा थरार तुम्ही पाहत आहात. तब्बल 32 संघ या स्पर्धेत प्रवेश
गीता आहेत या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील एकमेकांच्या विरोधात. ग्रुप सी चा हा पहिला सामना आपल्या समोर. 23 रन 23 लॉस ऑफ 2 विकेट. श्री बालाजी 11. दुपारचं सत्र, ऊन खूप तापतंय आणि अशा इतक्या उन्हात क्रिकेट खेळणं हे थोडंसं जोखमीचं काम आहे. हे कठीण काम आहे. तो एक खेळाडू बघा, एक वेगळीच ऊर्जा संचारते जेव्हा प्रत्येकजण आपल्या आवडीचा क्रिकेट खेळतो. बॅटिंग करणाऱ्या संघाला शेवटची सूचना वजा विनंती आहे. आपला एक्स्ट्रा खेळाडू वारंवार या ठिकाणी उपस्थित राहत नाहीये, अन्यथा आपल्याला आता पेनल्टीला सामोरे जावं लागेल. ही शेवटची सूचना आणि विनंती आहे तुम्हाला. यानंतर तुम्हाला 5 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि यानंतर आपली कुठलीही गोष्ट ऐकल्या जाणार नाही. भूषण येत आहेत बॉलिंगसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश. 23 ला 2. पॉवर प्लेचा खेळ समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिला डाव टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. श्री बालाजी संघाचे सलामीचे बॅटर लवकर परतले आणि आता दबावात आहे गौरव जाधव स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलाय. भूषण मागच्या षटकात 12 धावा खर्च केल्या होत्या. या डावातलं पहिलं षटक हाताळलं होतं भूषणने. त्या ठिकाणी 12 रन जरूर आले, परंतु आता पॉवर प्ले समाप्त झालाय. त्यामुळे 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 क्षेत्ररक्षकांची मुभा असते. त्याचा फायदा गोलंदाज भूषणला नक्की होईल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चांगला चेल. विकेट प्राप्त होते आहे. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर भूषण पॉवर प्ले नंतर पॉवर काढून घेतोय गौरव जाधवची आणि तिसरा धक्का लागतोय आता टीम श्री बालाजी 11 संघाला. तिसरा धक्का नवीन बॅटर दिनेश कदम बॅटिंगसाठी. ओ फुटवर्कचा अभाव. अपील होते आहे. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला. निर्णय उचलून धरलाय पंचांनी. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट. दीपेश गोल्डन डकचे शिकार मैदानाच्या बाहेर आता वाटचाल करतील. ॲक्शन रिप्ले बघा या बॉलचा. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. फुटवर्क नव्हतं, मागं ढकललं स्वतःला. बॅटची कडा लागली, अपील झाली, पंचांनी उचलला हा निर्णय आणि बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त करतायत भूषण. हॅट्रिक चान्स. 23 धावांवर 4था धक्का. श्री बालाजी 11 संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा जो निर्णय घेतला तो थोडासा आता अंगलट आलाय. 4 विकेट लवकर प्राप्त होत आहेत शिवनेरी चाळीसगाव संघाच्या बॉलर्सला, ज्यामध्ये भूषणने 2 विकेट प्राप्त केले आहेत. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट. कमालीचा खेळ करत असताना आतापर्यंत चाळीसगाव संघाचे गोलंदाज. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक चान्स. स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील. ओ दिशा देण्याचा प्रयत्न होता, खूप बाहेर निघालाय हा बॉल. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पडल्यानंतर खूप बाहेर जाणारा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता. 23 ला 4. 23 रन लॉस ऑफ 4 विकेट. जळगावच्या या GS शिवतीर्थ मैदानाहून थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात. मराठा क्रिकेट लीग या स्पर्धेचं मराठ्यांचा रणसंग्राम जळगाव शहरामधून आपल्या समोर येतोय.
पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, फ्लिक केला हा बॉल. फुलटॉस, लोअर फुलटॉसला दिशा दिली मनगटाचा वापर करत असताना. 1 रन या बॉलवर. आता या ठिकाणी पार्टनरशिप खूप गरजेची आहे टीम श्री बालाजी 11 संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर. कारण पार्टनरशिप जर लागली तर एक चांगली धावसंख्या उभारू शकतील. अन्यथा ठराविक अंतराने जर गडी बाद होते गेले तर डोकेदुखी वाढेल श्री बालाजी संघाची. रोहित पाटील, विघ्नेश पोल यांच्याकडे क्षमता आहे. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफ्टनच्या खूप बाहेर टाकलाय हा बॉल. विघ्नेश यांच्या रेंजच्या दूर टाकण्याचा प्रयत्न करतायत भूषण. ज्या भूषण यांनी मागच्या 2 षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या त्याच खेळाडूने आतापर्यंत या षटकात 2 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्यात. आणि हेच क्रिकेट आहे जे क्षणाक्षणाला बदलते, जे क्षणाक्षणाला तुमच्यासाठी संध्या निर्माण करते. हा क्रिकेटचा खेळ आहे. समोर खेळलाय बॉटम हँडचा वापर. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला अगदी सोपा झेल विसावलाय त्यांच्या हातात. विघ्नेश पोल सुद्धा गोल्डन डकचे शिकार होत आहेत. आणि आता 25 धावांवर हा 5वा धक्का लागतोय. भूषणला वैयक्तिक मिळते आहे 3री विकेट. कमालीचा स्पेल भूषणचा. 3 विकेट घेऊन गेला. ज्या सामन्यात भूषण सेलिब्रेशन करतायत. माहिती आहे की ही महत्त्वपूर्ण विकेट होती विघ्नेशची. कारण विघ्नेश फार काळ टिकू शकला नाही खेळपट्टीवर. 25ला 5, 3 षटकांचा खेळ समाप्त. $25 लॉस ऑफ 5 विकेट. 3 षटक समाप्त. कमालीचा पलटवार. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर मागच्या 12 बॉलमध्ये 13 रन देत 5 विकेट प्राप्त करतायत श्री बालाजी 11 संघाविरोधात खेळत असताना शिवनेरी 40गाव संघाचे गोलंदाज. आता बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज वापरला जातोय. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप. गॅप शोधलाय. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय सफर सीमा पार. चौकार. चांगला फटका. रोहित पाटील यांनी ऋषीचं स्वागत केलंय. हँड आय कोऑर्डिनेशन. ऑप्टनच्या बाहेर टाकलेला बॉल बॉटम यांचा वापर करत रिव्हर्स स्वीप. स्वीट हिट. बॅकफुटवरून दिशा दिली आहे. थोडासा समोर पडला हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या. बॅकआउट पॉइंटला याच पटक्यासाठी किमान क्षेत्ररक्षक सजवला असावा. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. बॅकआउट पॉइंटच्या अगदी समोर पडलाय हा बॉल. त्यामुळे झेल होऊ शकला नाही. रोहित पाटील, शुभम भोसले ही युवा जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आता टीम श्री बालाजी 11 संघाकडनं. आणि युवा खेळाडूंकडनं तुम्ही अपेक्षा करू शकता अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये. आखो टप्प्याचा बॉल लवकर बॉडी वेट मागच्या बाजूला ट्रान्सफर केलं. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे फक्त सिंगल रन या बॉलवर मिळेल. या सिंगलच्या जोरावर धावसंख्या 30 रन. 4थं षटक. 3.3 चेंडूचा खेळ समाप्त. मराठा क्रिकेट लीग 2024. सध्या IPL सुरू आहे. तो MCLचा आनंद घेतील प्रेक्षक या शहरामधले. आणखी एक ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतोय. व्हाईट बॉलचा इशारा. कारण खूप बाहेर डिलिव्हर केला हा बॉल. ऋषी अर्थातच माही या टोपण नावाने ओळखला जातो हा खेळाडू. शुभम भोसले, रोहित पाटील दोन्ही खेळाडू एकमेकांशी चर्चा करताना पाहायला मिळाले. कारण असं म्हटलं जाते की चर्चेनंतर आपण खूप चांगल्या प्रकारे प्लॅन एक्झिक्यूट करू शकतो. अवे फ्रॉम द बॉडी टाकला होता बॉल. खोदून काढलाय. लॉंग ऑफला वायरिच लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत. 31 धावा 31 लॉस ऑफ 5 विकेट.
या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 32 वर पोहोचली आहे. आता स्ट्रायकिंग एंडला रोहित पाटील. 5 बॉलमध्ये 6 धावा आल्यात रोहित यांच्या बॅटमधून. समोर डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चांगला फटका. तो याही लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. आणि आतापर्यंत ऋषीने जी बॉलिंग केली आहे, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्याच ठिकाणी बॉल गेलाय. फिल्डिंगच्या अनुरूप तो बॉलिंग करतोय. आणि एखाद्या कॅप्टनला असे खेळाडू पाहिजेत आपल्या टीममध्ये, जे फिल्डिंगनुसार गोलंदाजी करतात, गेम परखून फलंदाजी करतात, गेम पाहून खेळ वाढवतात. अशा खेळाडूची व्यावसायिक क्रिकेटला खूप गरज असते नेहमी. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळते ऋषिकेश यांच्या, त्यामुळे डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. 33 रन 33. शेवटचा बॉल शिल्लक या चौथ्या षटकामधला. रोहित पाटील, शुभम भोसले. बॅकफुटवरून पुन्हा एक वेळ कट केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तोपर्यंत दुसऱ्या धावेची मागणी रनआउटच्या स्वरूपात. आणखी एक धक्का लागतो आहे. कम्युनिकेशनचा अभाव रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. यस, नो आणि वेट या 3 गोष्टीला खूप महत्त्व असते. त्या गोष्टींचा अभाव पाहायला मिळाला. कॉलिंग चुकीची होती आणि रनआउटच्या स्वरूपात 6वा धक्का लागतोय आता. ऋषिकेश चांगला थ्रो कॅरी केला, विकेट येते. 33 धावांवर हा 6वा धक्का टीम श्री बालाजी 11 संघाला. चौतीस 34 लॉस ऑफ 6 विकेट. या सामन्यात थोडासा संघर्ष करावा लागेल या ठिकाणून आता श्री बालाजी 11 संघाच्या बॅटर्सला धावा काढण्यासाठी. माना की अंधेरा घना है लेकिन लढना कहा मना है. तेच करायचं या सामन्यात. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. ही लढत चांगली करायची आहे तर किमान 80च्या पार जावं लागेल, तेव्हा या सामन्यात मजा येईल. अन्यथा शिवनेरी चाळीसगाव संघ ज्या प्रकारे बॉलिंग करतायत, अशीच बॉलिंग जर येणारे 2-3 षटकं सुरू राहिली तर मात्र श्री बालाजी 11 संघ 60च्या पारही जाऊ शकणार नाही. आणि ही धावसंख्या थोडीशी कमी असेल. 70 ते 80 दरम्यान जी ही धावसंख्या बनेल ती एक धावसंख्या फायटिंग टोटल असू शकते या सामन्यात. आणि त्याचा प्रयत्न करतील श्री बालाजी 11 संघाचे फलंदाज. खास करून रोहित पाटीलकडे जी क्षमता आहे त्या क्षमतेला सिद्ध करण्याची ही खरी वेळ. विलास येत आहेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल कट केलाय. दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल, 1 धाव. षटकाची सुरुवात होत असताना 5वं षटक आहे. सिद्धार्थ आणि रोहित पाटील. पुन्हा एक वेळ दिशा दिली असताना सॉफ्ट हँडने खेळतायत हा बॉल. क्रिकेटमध्ये व्यावसायिक क्रिकेट किती गतिमान होत्या, षटकार चौकारांची बॅटर जरी भाषा बोलत असले तरी सिंगल डबलला खूप महत्त्व आहे. नो बॉलचा इशारा येतोय. आणखी एक धोक्याची घंटा टीम शिवनेरी चाळीसगाव संघासाठी. आणि श्री बालाजी संघाला ह्याच गोष्टी हेरायच्या आहेत. हे आलेले नो बॉल, हे आलेले एक्स्ट्रा, ते जितक्या जास्त प्रकारे गोळ्या करत जातील तितका फायदा होईल. नो बॉल, व्हाईट बॉल हे असे बॉल आहेत, शासकीय भाषेत बोलायचं तर अनुदान खात्यात जमा. 37 रन. आणि अशा प्रकारचं अनुदान भेटलं जर श्री बालाजी संघाला तर मात्र यांचा भक्कम विकास होऊ शकतो या सामन्यात. रिव्हर्स स्वीप, प्री हिट बॉलवर पिक्चर सुपर हिट. बॉल पालवलाय सीमा पार. येतोय आणखी एक धमाका षटकार. मी हेच बोलत होतो की अनुदान खात्यात जमा झालं. आता विकास करायला लागलाय रोहित पाटील. चांगला फटका, हँड अँड कोऑर्डिनेशन चांगलं, टायमिंग चांगलं होतं आणि बॉल मंचावर पाठवलाय. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे विराजमान त्या ठिकाणी हा षटकार. एक्सप्रेशन बघा खेळाडूच्या चेहऱ्यावरचे. श्वास सुटकेचा घेतला त्याने. जसा षटकार आला त्याला माहिती होतं की हा षटकार खूप गरजेचा आहे आणि गरजेच्या वेळी बॅटमधून धावा येत आहेत रोहित पाटीलच्या.
43 धावा धावसंख्या धावफलकावर. 6 गड्यांच्या मोबदल्यात एक सूक्ष्म नियोजनात होणारी स्पर्धा. मराठा क्रिकेट लीग, मराठ्यांचा रणसंग्राम आणि योद्धा लढतोय रोहित पाटील, हा युवा खेळाडू टीम श्री बालाजी 11 संघासाठी. फुलटॉस बॉल पायावर टाकलाय, नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. आणखी एक स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचेचाळीस धावा धावफलकावर. खूप चांगलं कॅमेरावर आमच्या tenniscricket.in माध्यमातून. पंचेचाळीस धावा 45. फ्री हिट बॉल समोर खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चालला लॉंग ऑफच्या डोक्यावरून चिरत सीमा पार. धनुष्यातून निघालेल्या बाणाप्रमाणे सरळ येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. सिद्धार्थ रे सिद्धार्थ कर दी चढाई. एक दमदार फटका षटकार या बॉलवर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून. आणखी एक वेळ समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉटम हँडचा वापर केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे एकच रन मिळेल या बॉलवर. आता या मॅच मध्ये आशा आणि अपेक्षा जागवल्यात रोहित पाटील सिद्धार्थने. समोर येत डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे सिंगल रन सहजतेने मिळेल. अन्यथा मोठा फटका काढण्यासाठीच खेळपट्टी सोडली होती बॅटर रोहित पाटीलने. सिद्धार्थ आणि रोहित ही जोडी एका धावसंख्येला आकार देते. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, त्यामुळे सिंगल रन. लेग बाईटच्या साहाय्याने ही एक धाव येईल या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 54 धावा 54. चोपन्न धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर. जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित मराठा क्रिकेट लीग 4थं पर्व. या पर्वात खूप काही सर्व आणि या पर्वात जुळलेल्या सर्व संघांचं सुद्धा स्वागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनोदजी सोनवणे, सचिनजी पाटील, दीपकजी आडे, सागरजी पाटील, जयांशु पोळ, सुनीलजी पाटील, अमरजी पाटील, विकासजी काकडे, दिनेशजी पवार, कैलासजी जगताप, राहुलजी घोरपडे. आणि ज्या खेळपट्टीवर ही स्पर्धा पार पडते आहे, खास करून एका दिवसात खूप चांगल्या प्रकारे खेळपट्टी बनवली आहे. पिच क्युरेटर अशफाक भाई बागवान यांनी या खेळपट्टीवर ट्रस्टेबल बाउन्स पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रात इतकी उसळी नव्हती, कारण खेळपट्टी थोडीशी ओली होती. जसं उन्हाची तिरप आली, ऊन तापायला लागलं, खेळपट्टी सुकली. आता या खेळपट्टीवर खूप चांगल्या प्रकारे बाउन्स आहे. या खेळपट्टीवर बॅटिंग आता चांगल्या प्रकारे होते, जे सकाळच्या सत्रात होत नव्हतं. 54 रन. समोर खेळलाय, टायमिंग फसलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली नाही पोहोचू शकले आणि जोपर्यंत हा झेल पकडतायत तोपर्यंत आणखी एक वेळ जर बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक एकाने कॉल केला. चांगला झेल, अटेम्प्ट चांगला होता. ॲक्शन डीपने बघा. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल खूप वेळापर्यंत हवेत राहिला. क्षेत्ररक्षक आणि डेड बॉलचा इशारा येतोय. कहानी में ट्विस्ट. हे प्रभु जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ. आंखों में पानी आ गया. सध्या तरी मोये मोये वाला सीन आहे. विकेट गेली होती, विकेट हाताला लागली नाही, कारण बॉल फुटलेला निघाला.
54 धाबा. जे रोहित पाटील आक्रमक खेळ करतायत त्यांना लाईफलाईन मिळते या षटकात. निलेश सिद्धार्थ यांना लाईफलाईन मिळते. सिद्धार्थ आणि रोहित पाटील. निलेश 5 षटक समाप्त. 54 रन, 54 लॉस ऑफ 6 विकेट. MCL सीझन 4 आपल्या समोर येत असताना tenniscricket.in माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं होते. पुन्हा एक वेळ चांगला बॉल पेश केलाय. निलेश बॉलिंग ट्रॅकवर. बॅटची कडा जाणवली. 1 रन या बॉलवर येतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 55 रन. निलेश यांनी मागच्या षटकात बदली गोलंदाज येत 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. हे विसरून चालणार नाही. चांगल्या टप्प्यावर त्यांनी बॉलिंग केली होती. आता या षटकात जेव्हा दोन्ही सेट बॅटर बॅटिंग करतायत, आणखी एक चांगला यॉर्कर पेश करत असताना निलेश खोदून काढलाय हा बॉल. सिद्धार्थ, रोहित पाटील दोन्ही सेट बॅटर आहेत. आणि या सेट बॅटर अगेन्स्ट निलेश कशा प्रकारे बॉलिंग करतायत हे बघायचं आहे. कारण असं म्हटलं जाते ज्याचा स्वतःवर विश्वास असतो ना, तो अनेकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतो. ते या मॅचमध्ये रोहित पाटील आणि सिद्धार्थने केलंय. टास्टिक डाऊन द ट्रॅक. पुन्हा एक वेळ सॉफ्ट हँडने हा बॉल खेळलाय. समोर आले होते, बदल आली ते पाहायला मिळते. फक्त दिशा दिली या बॉलला. सिंगल डबलने सध्या स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 57. 5.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 57 लॉस ऑफ 6 विकेट. प्रेक्षक अगदी सावलीमध्ये बसून हा सामना बघतायत. आनंद घेत आहेत क्रिकेटचा. आणि या स्पर्धेची प्रतीक्षा असते या परिसरातील प्रेक्षकांना. ही स्पर्धा आवडते प्रेक्षकांना. कमी गतीने टाकलेला स्लोवर बाउन्सर. बॅटच्या वरची कडा लागून बॉल मागे शॉट फाईन लेगला चाललाय. त्यामुळे 1च रन या बॉलवर मिळेल. व्हेरिएशन आज खूप चांगलं राहिलं निलेश आजबे यांचं. 7 धावा देत आतापर्यंत 2 विकेट. सिद्धार्थ स्ट्रायकिंग एंडला. रोहित पाटील आणि सिद्धार्थ ही पार्टनरशिप चांगली होते. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या खूप बाहेर टाकला हा बॉल. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव. 59 रन, 59. MCL सीझन 4. सिद्धार्थ 6 बॉलमध्ये 10 धावा. 12 बॉलमध्ये 18 रोहित पाटील यांच्या बॅटमधून. आणि आतापर्यंत दोन्ही संघाने जशास तसं उत्तर दिलंय. लेग कटर होता, नाही ओळखता आला बॅटर सिद्धार्थ यांना. बॅट समोरून बॉल बाहेर निघतोय आणि तेच सांगतायत सहकारी खेळाडू रोहित यांना सिद्धार्थ की बॅट समोरून हा बॉल कटला, थोडासा बाहेर निघाला, दिशा बदलली या बॉलने. व्हेरिएशनचाच खूप चांगल्या प्रकारे वापर. समोर टाकलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे 1च रन या बॉलवर मिळेल. एक पुन्हा एक वेळ दिशा देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग. 1 रन. षटकाची सुरुवात ऋषिकेश बॉलिंगसाठी. डॉट बॉलच्या मदतीने षटकाची सुरुवात. 60 रन, लॉस ऑफ 6 विकेट. MCL सीझन 4. बॅकफुटवरून पुन्हा एक वेळ चांगला पंच पाहायला मिळतोय. तो बॅकफुट पॉइंटला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत या दोन्ही टीम.
चाळीसगाव विरोधात जळगाव, श्री बालाजी विरोधात शिवनेरी चाळीसगाव. रोहित पाटीलने किल्ला लढवला. सिद्धार्थची चांगली साथ मिळते. संकट मोचक बनले ती दोन्ही खेळाडू या टीमचे. आणखी एक वेळ चांगला बॉल टप्पा पडून बॉल विकेट कीपरच्या हातात चाललाय बॅटची कडा घेऊन. चांगला झेल विकेट कीपरचा. विकेट प्राप्त होते आहे आणि आणखी एक धक्का लागतोय. 7वा धक्का. रोहित पाटील डगआउटला वाटचाल करतील. ॲक्शन रिप्ले बघा. बॅटची कडा लागली. थोडासा आतमध्ये आला बॉल. विकेट प्राप्त होते आहे आणि एक मोठा धक्का. रोहित पाटील सेट फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज तेजस येत आहेत. 61 धावांवर 7वा फलंदाज बाद. आणि या खेळपट्टीने वेगवेगळं रूप दाखवलंय. कौतुक करावं लागेल पिच क्युरेटर अशफाक भाई यांचं. आखूटप्प्याचा बॉल होता. पुन्हा एक वेळ वेगाने शरीरावर जाऊन आदळतोय. यष्ट्यांवर जर बॉल लागला असता तर कदाचित तेजस फ्रेममध्ये नव्हते. खूप दूरवर राहिले असते. 62 धावा एका धाव्याच्या मदतीने. आणि खेळपट्टीने वेगवेगळं रूप दाखवलं. सकाळच्या सत्रात धावा लवकर बनल्या नाही. दुसऱ्या डावात अतिशय वेगाने धावा बनल्या. त्यानंतरच्या सामन्यातही तितका धावांचा वेग नव्हता. परंतु तिसऱ्या सामन्यापासून धावांचा वेग वाढला. आणि आत्ता या मॅचमध्ये पुन्हा एक वेळ सुरुवातीला धावा आल्या, त्यानंतर विकेट्स, त्यानंतर धावा आल्या. आता पुन्हा एक वेळ दबाव. गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली झाली आहे. क्वालिटी गोलंदाजी केली आहे आज या खेळपट्टीवर काही बॉलर्सनी. मागच्या मॅचमध्ये कल्पेश पाटील सारखा युवा गोलंदाज छाप टाकून गेला. आता या मॅचमध्ये अनिल आजबे यांनी चांगली बॉलिंग केली. आतापर्यंत ऋषिकेशने सुद्धा प्रभावित केलंय. फक्त 11 रन खर्च केले टाकलेल्या 11 बॉलमध्ये आणि एक विकेट सुद्धा ऋषीने प्राप्त केली आहे. आणखी एक चांगला बॉल. स्पेल समाप्त होते ऋषिकेशचा. 11 धावा देत विकेट प्राप्त केली आहे ऋषीने. या रणसंग्रामात ऋषी चांगली बॉलिंग करून गेला. 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 62. 62 लॉस ऑफ 7. श्री बालाजी 11. शेवटचं षटक या डावामधलं. 62 धावा धावफलकावर आहेत. 62 लॉस ऑफ 7 विकेट. 7 षटकांच्या समाप्तीनंतर विलास येत आहेत बॉलिंगसाठी. पहिला बॉल आडव्या बॅटने मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा खाली राहतोय आणि या खेळपट्टीवर ही समस्या राहिली. कधी कधी बॉल अतिरिक्त उसळी सुद्धा घेतोय आणि खाली सुद्धा राहतोय. आणखी एक बॉल पडल्यानंतर थोडासा खालीच राहतोय. डॉट बॉल. 2 बॉल निर्धाव विलास यांच्याकडून. मागच्या षटकामध्ये विलास यांनी 19 धावा खर्च केल्या होत्या. हे विसरून चालणार नाही. थोडंसं महागडं होतं हे षटक, परंतु या षटकात ते पलटवार करतील का हे बघायचं आहे. अप्परकटचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा बाउन्स. अनप्रेडिक्टेबल बाउन्स पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले बघा. त्यानंतर एक धाव येते. अनप्रेडिक्टेबल बाउन्स पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले बघा. काय घडलं होतं मागच्या बॉलवर. हा बॉल पडला अतिरिक्त उसळी. टॉस अप डिलिव्हरी. या बॉलची अपेक्षा केली नव्हती. आणखी एक पुल करण्याचा प्रयत्न. बॉलने उंची गाठली आहे, लांबी नाही. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते. स्वतः गोलंदाज कॅच पकडण्यामध्ये असमर्थ. विलास 2 रन या बॉलवर येत आहेत. धावसंख्या 65 रन.
7.4 चेंडूच्या समाप्तीनंतर आता या ठिकाणून श्री बालाजी संघ विचार करेल की 70च्या पार जावं लागेल. जाण्याचा प्रयत्न ते नक्की करतील. सध्या विलास सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. समोर खेळलाय बॉटम याचा चांगला वापर, गॅप मध्ये पाठवायचा होता हा बॉल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे एकच रन या बॉलवर मिळेल. एका रनच्या मदतीने 66. आता शेवटचा बॉल शिल्लक या डावामधला, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. कमी गतीने टाकला होता, यष्ट्यांचा वेध घेतोय. क्लीन बोल्ड होत आहे शेवटच्या बॉलवर फलंदाज तेजस. 8वा धक्का लागतोय. 66 धावांवर हा डाव निपटलाय, हा डाव समाप्त झालाय. खाली राहिलेला बॉल नाही समजता आला तेजशांना. 67 धावांचं एक माफक आव्हान ठेवलंय. ॲक्शन रिप्ले बघा, खालीच राहिला होता हा बॉल, उत्तरच नव्हतं या बॉलचं. 67 धावांचं आव्हान ठेवलंय या सामन्यामध्ये श्री बालाजी 11 संघाने शिवनेरी 40गाव संघासमोर. आणि या माफक धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करेल शिवनेरी 40गाव हे बघायचंय की या मॅचमध्ये पुन्हा एक वेळ पलटवार पाहायला मिळेल. गोलंदाजी करणारी टीम श्री बालाजी 11 जशास तसं प्रत्युत्तर देईल का हेही बघायचं आहे दुसऱ्या डावात. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपल्यासमोर समालोचन कक्षामध्ये व्हाईस ऑफ अकोला भूषण अडाऊ. हेलो हेलो हेलो। दोनों ही टीम से गुजारिश है कृपया अपना एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में भेजिए। जळगाव जिला एकता मराठा फाउंडेशन द्वारा आयोजित मराठा क्रिकेट लीग 2024 सीजन 4 में फिर से एक बार सभी दर्शकों का स्वागत करते हैं। खेला जा रहा आज का ये चौथा मुकाबला ग्रुप सी का
श्री बालाजी 11 जलगांव वर्सेस शिवनेरी 11 चालीसगांव के बीच, जहां पर पहले बल्लेबाजी करते हुए श्री बालाजी जलगांव ने कुल मिलाकर 67 रन बनाए हैं। और जीत के लिए 68 रनों की आवश्यकता रहेगी इस मुकाबले में। और अब देखना पड़ेगा किस अंदाज में शुरुआत करते इस रन चेस में टीम शिवनेरी चालीसगांव। बैटिंग ऑर्डर में डेप्थ जरूर है इस टीम की अगर बात की जाए तो, लेकिन सामने उतनी अच्छी गेंदबाजी पेश करते हुए नजर आएंगी टीम श्री बालाजी जलगांव, जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए अगर देखा जाए तो ज़रूर मिडल ओवर्स में कुछ विकेट्स खोई थी, लेकिन उसके बाद निचले क्रम के बल्लेबाजों ने आज बढ़िया योगदान दिया। रोहित पाटिल के बल्ले से एक बढ़िया पारी आई थी और अब अपनी फील्ड सजाते हुए टीम श्री बालाजी जलगांव इस मुकाबले में, जहां पर 68 रनों का लक्ष्य है, अब उस लक्ष्य का पीछा करने उतरेगी टीम शिवनेरी चालीसगांव। दोनों ही टीम से गुजारिश होगी कृपया अपना एक एक एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स की तरफ भेजे। कृपया टीम शिवनेरी 11 चालीसगांव से गुजारिश होगी अपना एक एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में भेजे। 68 रनों का लक्ष्य इस मुकाबले में 48 गेंदों पर, और अब देखना पड़ेगा इस लक्ष्य का पीछा करते हुए किस तरीके से शुरुआत करती है टीम चालीसगांव इस मुकाबले में। अब तक खेले गए 3 मुकाबलों की अगर बात की जाए तो पहला मुकाबला जहां पर एक छोटा लक्ष्य ज़रूर रखा गया था, वहां पर रन चेस सक्सेसफुली कंप्लीट हो पाया, लेकिन उसके बाद के जो 2 मुकाबले रहे वहां पर रन चेस इतना आसान गया नहीं है टीम्स के लिए। तो क्या इस मुकाबले में भी रन चेस आसान रहेगा या नहीं, ये आने वाले 8 ओवर डिसाइडिंग रहेंगे। 48 गेंदें 68 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। टीम शिवनेरी 11 कृपया अपना एक एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में भेजे। शिवनेरी 11 संघाला विनंती असेल कृपया आपला एक अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पाठवा। फायनल कॉल टीम शिवनेरी चालीसगाव, लवकरात लवकर आपला एक्स्ट्रा प्लेयर कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। परत परत ती सूचना दिली जाईल नहीं। इस मुकाबले में जीतने के लिए 68 रनों की आवश्यकता है। सलामी बल्लेबाजी करने के लिए आकाश और नीलेश पाटिल आए हैं बैटिंग का भार संभालने के लिए इस मुकाबले में, और गेंदबाजी का भार संभालेंगे पहला ओवर लेकर उज्जवल। अपने कोटे का पहला, टीम के लिए भी पहला ओवर लेकर 68 रनों का लक्ष्य, और अब ये रन चेस शुरू होने वाला है। पहली गेंद पर अगर देखा जाए तो रिवर्स हिट खेलने का प्रयास जरूर किया गया था। अच्छी गेंद पेश करते हुए डॉट बॉल के साथ इस ओवर की शुरुआत करते हुए अच्छा मुकाबला ये देखने को मिलेगा दर्शकों को, इसमें कोई संदेह नहीं, क्योंकि दोनों ही टीमें मजबूत है और एक दूसरे के सामने एक अच्छी चुनौती पेश करेगी। फिर से अगली गेंद लेकर गेंदबाज इस बार फिर से आड़े बल्ले से जोर से बल्ला घुमाने का प्रयास जरूर किया, और जब तक शॉर्ट फाइन लेग की रीजन से खिलाड़ी फील्ड करते आसानी से सिंगल पूरा होता हुआ, सिंगल के मदद से रन संख्या 1 रन स्कोर बोर्ड पे नीलेश अजबे इनके बल्ले से पहले रन आते हुए उज्जवल पाटिल गेंदबाजी मार्ग पर। फिर से अगली गेंद लेकर उज्जवल, इस बार कवर्स के ऊपर से शॉट, ये कमाल का है, इस शॉट में क्लास था और गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। उम्दा बल्लेबाजी यहां पर आकाश कोकाटे इनके बल्ले से,
हल्की सी ओवर पिच गेंद जरूर थी, और देखिए कितना बढ़िया बॉडी बैलेंस बनाए रखा। अच्छी चीज यही थी शॉट में कि ज्यादा अपनी ओर से पावर जनरेट नहीं की, मात्र उस गेंद को टाइम किया था। बहुत ही उम्दा शॉट देखने को मिलता हुआ। इस बड़े हिट के मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 7 रन स्कोर बोर्ड पे। अभी अभी हमें पता चला है कि आज उनका जन्मदिन है, उनको जन्मदिन की शुभकामनाएं रहेगी। और आज बर्थडे बॉय पहली गेंद पर आकाश को काटे, बड़ा हिट लगाते हुए। फिर से फुल टॉस गेंद थी, इस बार उतना अच्छा संपर्क रहा नहीं। लॉन्ग ऑफ के रीजन में एक आसान कैच पकड़ा है। पहली गेंद पर वार, अगली गेंद पर पलटवार। वापस जाते हुए बल्लेबाज आकाश बैक टू द पवेलियन। फुल टॉस गेंद थी और इस गेंद को फिर से कवर्स के ऊपर से खेलने की मंशा थी, लेकिन गेंद बल्ले पर ठीक तरीके से आई नहीं और लॉन्ग ऑफ के रीजन में अच्छा कैच। पहला झटका लगता हुआ इस मुकाबले में। वापस जाते हुए बल्लेबाज आकाश को काटे, एक बड़ा हिट जरूर लगाया था और अगली गेंद पर अपना विकेट खोना पड़ा। 7 रन स्कोर बोर्ड पे, एक विकेट के नुकसान पर। चौथा मुकाबला ग्रुप सी का श्री बालाजी जलगांव वर्सेस शिवनेरी 11 चालीसगांव के बीच। 7 रन, लॉस ऑफ 1 विकेट। पहला ओवर प्रगति पर चलता हुआ टीम शिवनेरी चालीसगांव इस मुकाबले में कुल मिलाकर अगर देखा जाए 68 रनों के लक्ष्य का पीछा करने उतरी है। नए बल्लेबाज बैटिंग का भार संभालने के लिए आते हुए विनोद स्ट्राइकिंग एंड पर होंगे, सामना करेंगे उज्जवल की अगली गेंद का। तपती धूप में लगातार दर्शक इस मुकाबले का आनंद लेते हुए एक बहुत ही भव्य दिव्य आयोजन ये नजर आया है। अच्छी गेंद थी, आप पे स्वीप किया है, पीछे खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे। गेंद जाती हुई 4 रनों के लिए। बाउंड्री के साथ शुरुआत करते हुए अपने पारी की बल्लेबाज विनोद। पहली गेंद पर अगर देखा जाए डाउन द लेग जाती हुई लो फुल टॉस गेंद तोहफा था ये, और इस तोहफे को दोनों हाथों से कबूला। बहुत ही अच्छे अंदाज में शॉट को टाइमिंग किया और प्लेसमेंट भी उतनी बढ़िया थी इस शॉट में। 4 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 11 रन स्कोर बोर्ड पर। इस बार फिर से बैकफुट से पॉइंट के रीजन में खेलने का प्रयास हुआ था। अच्छी गेंद पेश करते हुए, और यहां पर अगर देखा जाए तो इस गेंद के साथ ओवर की समाप्ति होती हुई, एक ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जा पहुंची है 11 रन स्कोर बोर्ड पे, लॉस ऑफ 1 विकेट। जळगाव जिला एकता मराठा फाउंडेशन द्वारा आयोजित मराठा क्रिकेट लीग सीजन 4 आप देख रहे हैं। आज का पहले दिन का ये चौथा मुकाबला, जहाँ पर एक दूसरे के आमने सामने टीम श्री बालाजी जलगांव वर्सेस शिवनेरी 11 चालीसगांव के बीच ये मुकाबला चल रहा है। पहली गेंद रोहित पाटिल की पटकी हुई गेंद थी, पुल कर दिया है और गेंद जाती हुई डीप स्क्वायर लेके ऊपर से 6 रनों के लिए। बहुत ही उम्दा शॉट। पहली गेंद खराब गेंद थी, लाइन एंड लेंथ से भटके तो पड़ेंगे फटके। राउंड विकेट से लेग कटर का वहां पे प्रयास जरूर किया था, लेकिन बल्लेबाज नीलेश अजबे बैकफुट पर पूरी तरीके से तैयार थे इस शॉट को खेलने के लिए। रोहित पाटिल जिनका दिन आज बढ़िया रहा है बल्ले के साथ, लेकिन गेंद के साथ उतनी अच्छी शुरुआत नहीं। बहुत ही कमाल का ये शॉट नीलेश इनके बल्ले से आता हुआ। रन संख्या आगे बढ़ती हुई इस मुकाबले में स्कोरबोर्ड पे 17 रन लग चुके हैं। फिर से अब अगली गेंद लेकर रोहित पाटिल। एक और बार लेग कटर गेंद थी, यहां पर जरूर सीधा फील्डर को पाया, शॉट जरूर अच्छा लगाया था, लगभग वो स्लॉग स्वीप जैसा ये शॉट नजर आता हुआ। डॉट गेंद देखने को मिलती हुई रोहित पाटिल। पहली दोनों ही गेंदों पर अगर देखा जाए तो वो लेग कटर के साथ शुरुआत की है। राउंड विकेट से अगर देखा जाए लेग कटर पर नियंत्रण। इस बार कवर्स के ऊपर से खेलने का प्रयास है, सिर्फ इनफील्ड को क्लियर किया था, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग देखने को मिलती हुई लॉन्ग ऑफ के क्षेत्र के खिलाड़ी द्वारा। इस बीच अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिलती हुई दोनों ही खिलाड़ियों के बीच। आसानी से ये 2 रन पूरे होते हुए
2 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 19 रन स्कोर बोर्ड पे। बहुत ही बढ़िया लाइव प्रसारण देखने को मिलता हुआ इस मुकाबले का टेनिस क्रिकेट .in माध्यम से। एक बहुत ही जाना माना लोकप्रिय यूट्यूब का चैनल ये टेनिस क्रिकेट .in। फिर से अगली गेंद लेकर रोहित पाटिल, एक और लेग कटर, फुल टॉस गेंद थी, बड़ा हिट खेलने की कोशिश है, गेंद हवा में, पीछे खिलाड़ी फिर से नहीं पहुंच पाएंगे। और इस बीच एक और गेंद जाती हुई बॉन्ड लाइन की ओर, एक और फुल टॉस गेंद थी, बहुत ही अच्छे अंदाज में शॉट को खेला, गेंदबाज की गति का बहुत अच्छे तरीके से इस्तेमाल और गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। रन संख्या आगे बढ़ती हुई इस बड़े हिट की मदद से स्कोर बोर्ड पर 25 रन, लॉस ऑफ 1 विकेट। बहुत ही उम्दा शुरुआत इस मुकाबले में देखने को मिलती हुई। पच्चीस रन स्कोर बोर्ड पे। एक और 4 बॉल का खेल समाप्त होता हुआ रोहित पाटिल थोड़े से महंगे साबित होते हुए अब तक अपनी स्पेल में 14 रन खर्च कर चुके हैं, जबकि अभी भी अगर देखा जाए तो इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। एक और लेग कटर थी, इस बार फिर से मौका था, इनफील्ड को क्लियर किया है, एक और वार, गेंद मैदान के बाहर 4 रनों के लिए। जबरदस्त बल्लेबाजी नीलेश अजबे द्वारा, यहां पर भी शायद मौका जरूर था। एक्शन रिप्ले इस गेंद का, रोहित पाटिल की ये गेंद बैकफुट से कमाल का ये शॉट लगाया था, वहां पे मौका जरूर था पॉइंट के रीजन पे, इतना आसान ये मौका था नहीं। 4 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 29 रन। यहाँ पर फुल टॉस गेंद, बाहरी किनारा जरूर, फ्लाई स्लिप रीजन में खिलाड़ी जब तक फील्ड करते कोई रन मिलेगा नहीं। डॉट गेंद के साथ ये दूसरा ओवर समाप्त होता हुआ, इस ओवर से 18 रन, पावर प्ले समाप्त। 2 ओवर के बाद रन संख्या 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट। इस मुकाबले में टीम शिवनेरी 11 चालीसगांव बहुत ही अच्छे पोजीशन में नजर आती हुई। दो ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पे 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट। शिवनेरी 11 चालीसगांव इस मुकाबले में कंट्रोल में नजर आती हुई। यहाँ पर अगर देखा जाए कुल मिलाकर 68 रनों का लक्ष्य, और इस लक्ष्य का पीछा करते हुए एक अच्छी शुरुआत की दरकार थी, वो शुरुआत दिलाई है बल्लेबाज नीलेश अजबे। 8 गेंदे 19 रनों की ये पारी। इस बीच बॉलिंग मार्ग पे अगला और लेकर गेंदबाजी का भार संभालेंगे राज आए हैं गेंदबाजी का भार संभालने के लिए। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज होंगे विनोद। 2 ओवर की समाप्ति के बाद 29 रन, 1 विकेट के नुकसान पर रन संख्या जा पहुंची है। अब तक तेज भागी है ये पारी टीम शिवनेरी 11 के लिए। अच्छी गेंद थी, यहाँ पे पूरी तरीके से बीट किया बल्लेबाज को। डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई इस ओवर की। विनोद स्ट्राइकिंग एंड पर, पावर प्ले समाप्त हो चुका है। अब 5 खिलाड़ी उस सर्कल के बाहर नजर आते हुए, थोड़ा सा एक एडवांटेज जरूर अब गेंदबाजों के लिए रहेगा, लेकिन शुरुआत बहुत ही बढ़िया की है। रिक्वायर्ड रन रेट की बात की जाए लगभग 6.51 रन प्रति ओवर नजर आता हुआ। 67 रनों का लक्ष्य है इस मुकाबले में अगर देखा जाए तो। डाउन द लेग जाती हुई गेंद, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर की तरफ से। व्हाइट बॉल की मदद से रन संख्या आगे बढ़ेगी स्कोर बोर्ड पे 30 रन। राज विलारे बॉलिंग मार्क पर फिर से तैयार, सामना करेंगे बल्लेबाज विनोद। अच्छी गेंद थी, हल्के हाथों से गेंद को सिर्फ धकेला, एक क्विक सिंगल लेने का प्रयास था और आसानी से सिंगल पूरा होता हुआ। ये अच्छी सोच विनोद की। चांते दूसरे एंड पर अगर देखा जाए नीलेश अजबे बहुत अच्छे लय में नजर आ रहे हैं, उनको यहाँ पर स्ट्राइक रोटेट करते हुए ये बढ़िया सोच रहेगी। एक साझेदारी बनाने की कोशिश यहाँ पर लगातार नजर आती हुई। जानते कि अगर ये स्कोर को थोड़ा सा और आगे लेकर जाएंगे तो पूरी तरीके से ये मुकाबला उनके कंट्रोल में आ जाएगा।
अच्छी गेंद थी यहाँ पर, फिर से बैकफुट से कट लगा दिया है, गैप में गेंद यहाँ पे, और फिर से नतीजा 4 रनों के लिए। नीलेश हसबे आज बहुत ही बढ़िया अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। वो गोल्डन टच जो बैट्समैन का हमेशा ही रहता है वो नजर आया है। इस बार देख सकते हैं एक और कमाल का शॉट, बैकफुट से अच्छा पंच लगाया, और अच्छी चीज ये कि उस शॉट को लगभग गली थर्ड मैन रीजन की ओर खेला, जहाँ पर कोई खिलाड़ी था नहीं। रन संख्या इस 4 रन की मदद से आगे बढ़ती हुई स्कोरबोर्ड पे 35 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 2 और 3 बॉल का खेल समाप्त होता हुआ 67 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए शुरुआत बहुत ही दुरुस्त है। धीमी रफ्तार की गेंद थी, इंतजार किया, बैकफुट से एक और कमाल का शॉट, और गेंद जाती हुई फिर से मैदान के बाहर। एक और बड़ा हिट लगाते हुए बल्लेबाज नीलेश हसबे। ज्यादा समय आपने दिया इस मर्तबा बल्लेबाज को, एक ऐसा बल्लेबाज जो बहुत अच्छे लय में था। एक्शन रिप्ले इस गेंद का, एक और धीमे रफ्तार की गेंद, और वो जो इंतजार किया, और कमाल का शॉट वहां पर नजर आता हुआ। फिर से पॉइंट के ऊपर से एक बड़ा हिट लगाते हुए 41 रन स्कोर बोर्ड पे। पूरी तरीके से इस मुकाबले पर अपनी पकड़ मजबूत करते हुए शिवनेरी इस बार लीडिंग एज। कहते हैं कभी कभी नसीब आपके साथ में हो तो इस प्रकार के गेंदों पर भी आपको रन मिल जाते हैं। वहां पे जरूर लीडिंग एज लगा था, लेकिन विकेट कीपर और फ्लाइंग स्लिप रीजन के खिलाड़ी के बीच में जाकर ये गेंद गिरी। रन संख्या आगे बढ़ती हुई इस मुकाबले में 42 रन, 1 विकेट के नुकसान पर 2 और 5 बॉल का खेल समाप्त होता हुआ 67 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए शिवनेरी 11 40 गांव इस मुकाबले में वो कंट्रोल हासिल किया है। फिर से राज बॉलिंग मार्क पर, अब तक 13 रन कुल मिलाकर इस ओवर से। एक और धीमी रफ्तार की गेंद थी, यहाँ पर जोर से बल्ला घुमाने का प्रयास जरूर किया था। टॉट गेंद के साथ ये तीसरा ओवर समाप्त होता हुआ 3 ओवर के बाद रन संख्या 42 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 67 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए अगर अभी भी देखा जाए तो आने वाली जो 30 गेंदें हैं वहां पर कुल मिलाकर 25 रनों की आवश्यकता रहेगी। बयालीस रन स्कोर बोर्ड पे, 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ नीलेश हसबे 11 गेंदें, 30 रनों की ये पारी चलती हुई। और अभी भी अगर देखा जाए आने वाले 30 गेंदों में यहाँ से 25 रनों की आवश्यकता होगी। पूरी तरीके से मुकाबला कंट्रोल में नजर आता हुआ शिवनेरी 11 40 गांव इनके पक्ष में। 42 रन स्कोर बोर्ड पे, अगला और लेकर बॉलिंग मार्क पर विघ्नेश पॉल आए हैं। विघ्नेश गेंदबाजी मार्क पे, 3 ओवर 42 रन, 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से अगर देखा जाए तो विकेट्स ही एक ऐसी चीज है जो इस मुकाबले में टीम श्री बालाजी इंफ्रा इनको वापसी करा सकता है। फिर से अगली गेंद लेकर विघ्नेश तैयार, सामना करेंगे नीलेश। यहाँ पर धीमे रफ्तार की गेंद जरूर थी, नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर की तरफ से, और साथ ही साथ अगर देखा जाए तो अपील जरूर देखने को मिली विकेट कीपर द्वारा। नो बॉल का इशारा जरूर, और आने वाली गेंद अब फ्री हिट रहेगी शायद जर्क बॉल के लिए। नो बॉल का इशारा अंपायर की तरफ से। अब 43 रन स्कोर बोर्ड पे, अभी भी 24 रनों की आवश्यकता रहेगी आने वाले 30 गेंदों पे। आने वाली गेंद फ्री हिट रहेगी, पहले ही परेशानियां थी और उसमें परेशानी ये रहेगी कि आने वाली गेंद फ्री हिट। एक और धीमी रफ्तार की गेंद, फिर से बड़ा हिट खेलने की कोशिश है, गेंद मैदान के बाहर जरूर है, और इस बीच फिर से अगर देखा जाए तो अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल का, और आने वाली गेंद भी फ्री हिट। कुल मिलाकर अब तक इस ओवर में कोई गेंद नहीं और 8 रन आ चुके हैं। रन संख्या आगे बढ़ती हुई 50 रन स्कोर बोर्ड पे लग चुके हैं। एक्शन रिप्ले इस गेंद का, एक और बार फिर से डाउन द लेग जाती हुई गेंद, और आज कमाल के लय में नजर आते हुए बल्लेबाज नीलेश हसबे। 13 गेंदें 36 रनों की ये पारी, और अब सोच विचार करने पे मजबूर किया है टीम श्री बालाजी इनको। तीन ओवर 50 रन स्कोर बोर्ड पे, 1 विकेट के नुकसान पर। अब फिर से उज्जवल गेंदबाजी करने के लिए आए टीम के कैप्टन।
इस बार भी प्रीत की गेंद पटकी हुई गेंद थी, फिर से बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद ऊपर, गेंद दूर, 6 रनों के लिए। क्या बल्लेबाजी कर रहे हैं आज नीलेश अजबे, पूरी तरीके से इस मुकाबले में अपने टीम को आगे लेकर गए हैं। 14 गेंदे 42 रनों की पारी, टीम का स्कोर 56 रनों पे। एक्शन रिप्ले, एक और पटकी हुई गेंद थी, फिर से गलती हुई और इस गलती पर अगर देखा जाए एक और बड़ा हिट लगाते हुए बल्लेबाज। इस बार भी अच्छा शॉट लगाया है और आसानी से इस सिंगल पूरा होगा। सिंगल की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई स्कोर बोर्ड पर 57 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 3 ओवर 2 बॉल में। और अभी भी अगर देखा जाए तो 10 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। आने वाली अगर देखा जाए तो इसके बाद भी 4 ओवर्स बची है। पूरी तरीके से इस मुकाबले में अपने आप को आगे करती हुई टीम शून्य 11 40 गांव। और इसका एक बहुत ही महत्वपूर्ण कारण रहा है नीलेश अजबे की वो पारी, महज 15 गेंदों में 43 रन बनाकर अभी भी क्रीज पर मौजूद है। और अपना काम बखूबी निभाते हुए बल्लेबाज विनोद की भी अगर बात की जाए तो वो अपनी जिम्मेदारी को बहुत ही अच्छे अंदाज में समझते हुए, जानते कि दूसरे एंड से लगातार बड़े हिट्स आ रहे हैं और यहाँ पर अपनी ओर से ज़्यादा कोशिश उन्होंने की नहीं है। एक और सिंगल के साथ फिर से स्ट्राइकिंग एंड पर नीलेश अजबे इनको लेकर आए हैं। 58 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। उज्जवल पाटिल गेंदबाजी मार्ग पर, रिवर्स हिट लगाया है, फिर से गेंद ऊपर गई है और फिर से गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। 6 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 64 रन स्कोर बोर्ड पे। और अब अगर देखा जाए महज 3 रनों की आवश्यकता। नीलेश अजबे 49 रन बनाकर क्रीज पर मौजूद, महज 16 गेंदों का सामना किया है। रिवर्स हिट मिडल ऑफ द बैट से और जैसे ही गेंद बल्ले से लगी मानो उन्होंने गेंद को देखा भी नहीं। नीलेश अजबे कमाल की बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए। फिर से अगली गेंद लेकर उज्जवल पाटिल, हल्के हाथों से गेंद को यहां पर धकेला है। सिंगल के मदद से अपने निजी 50 रन पूरे करते हुए नीलेश अजबे महज 17 गेंदों में 50 रनों की पारी, कमाल की पारी यहाँ पर अपने टीम के लिए एक विनिंग नॉक खेलते हुए। और निश्चित तौर पे एक बहुत ही उम्दा पारी जिसमें 6 बड़े बड़े हिट्स, साथ ही साथ 2 बाउंड्रीज, कुल मिलाकर 254.12 के स्ट्राइक रेट से यहाँ पर बल्लेबाजी की है। अब महज 2 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। नीलेश अजबे कमाल की पारी और अब 2 रन इस मुकाबले को जीतने के लिए चाहिए। इसके बाद भी 4 ओवर का खेल अभी बचा है। लगभग इस मुकाबले को वन साइडेड कर लिया है। शून्य 11 40 गांव। आखिरी गेंद इस ओवर की रहेगी। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज विनोद होंगे। आखिरी गेंद इस चौथे ओवर की। इस बार लीडिंग एज पीछे खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे और इस 4 रन के मदद से इस मुकाबले को अपने नाम कर लिया है। महज 4 ओवर में एक विशाल लक्ष्य पूरा करते हुए टीम शून्य 11 40 गांव जीत के साथ इस अपने कैंपेन की शुरुआत करते हुए मराठा क्रिकेट लीग में विनिंग शॉट, बड़ा हिट खेलने की कोशिश जरूर की थी, रन आने जरूरी थे और उस 4 रन की मदद से इस मुकाबले को अपने नाम किया है। कुछ ही क्षणों में अगला मुकाबला आपके सामने होगा, तब तक बने रहिए राज्य स्तरीय मराठा क्रिकेट लीग 2024 सीजन 2 tenniscricket.in के माध्यम से।